सूत्र 283. क्व मृत्युर्जीवितं वा क्व लोकाः क्वास्य क्व लौकिकं क्व लयः क्व समाधिर्वा स्वमहिम्नि स्थितस्य मे. आपल्या महत्तेत स्थिर झाल्यामुळे मला मृत्यू कुठला आणि जीवन तरी कुठलं, कुठला लोक आणि कुठले त्याचे लौकिक व्यवहार, लय कुठला आणि समाधी तरी कुठली. नाथ सांगतात, जन्म, मृत्यू, लोक, लौकिक व्यवहार, लय, समाधी या सगळ्या गोष्टी क्षर शरीरासाठी लागू आहेत. जे जन्माला येतं ते मृत्यू पावतं, जे निर्माण होतं ते लय पावतं. जो या मर्त्य लोकाशी संबंधित असतो त्याला लौकिक नातेसंबंध व्यवहार पाळावे लागतात. त्यांचं बंधन पाळावं आणि स्वीकारावं लागतं. ज्ञानाअभावी माणूस या सर्वच गोष्टीत अडकलेला असतो, कारण या सर्वांच्या मुळाशी आहे विकार, आसक्ती आणि अहंकार. इथेच राजा जनकासारखा आत्मज्ञानी वेगळा दिसतो. तो स्वतःचं मूळ, सत्य आणि नित्य असं आत्मरूप जाणतो. नुसतं जाणतो असं नाही, तर तो त्यातच संयोग पावतो, त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. आता तो तेच होऊन जातो. त्या आत्मतत्वासारखाच निरासक्त, विकाररहित, अहंकार शून्य आणि म्हणूनच सर्वांमध्ये असूनही मुक्त असतो. तो स्वतःचं नित्य, मुक्त आणि सत्यरूप जाणत असल्यानं ह्या मर्त्य लोकात आणि लोकांमध्ये रमत नाही. आत्मतत्वाला जन्म नाही, त्यामुळे मृत्यू नाही. ते फक्त असतं. तो नित्य मुक्त असल्यानं त्याला लौकिकाची बंधनं नाहीत. समाधीसुद्धा शरीरापेक्षा जास्त मनाची स्थिती आहे. पण आत्मज्ञानी तर शरीर, मन, बुद्धी यांच्याही पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे समाधी अवस्थाही त्याला बंधनात अडकवू शकत नाही. उत्पत्ती, स्थिती, लय यांचं मर्मच जाणल्यानं आता त्याला अन्य जाणण्याजोगं काहीच राहत नाही. अंतिम सत्य अशा आत्मरूपातच संयोग पावल्यानं आता त्याच्यासाठी जन्म कुठला आणि मृत्यू तरी कुठला, लोक कुठला आणि लौकिक व्यवहार तरी कुठले, कशाचा लय आणि समाधी तरी कुठली. तो सर्वात असूनही कशातच नाही. जगत असला तरी जगात रत नाही. तो केवल मुक्त आहे, आत्मानंदाच्या परमानुभूतीत आहे. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं ह्या अनुभूतीला प्राप्त झालेला राजा जनक आपल्या ह्या स्थितीचं वर्णन करत आहे, नव्हे आत्मनिवेदन करत आहे.